करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. बघा, श्री समर्थ कृपेने उत्तमाचा आपल्याला एक भाग दाखवला आहे. श्रवण करूया. त्या श्रवणाच्या माध्यमातून सामर्थ्यसुद्धा आपल्याला पुरवलं. आपण या पृथ्वी तलावर जेव्हा जन्म घेऊन आलो, परंतु आपल्यामध्ये किती बदल झालेला आहे. समर्थ म्हणाले, स्वतःला इतकं बदला की संपूर्ण दुनिया, संपूर्ण जग पाहत राहील. जीवनामध्ये कोणाचा स्वभाव कसा ओळखायचा, तर त्याला फक्त एवढंच विचारलं गेलं पाहिजे. नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे कधीच जायचं नाही. ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही ना, त्या गोष्टी संपूर्णपणे स्वतःहून कधी विचारायच्याच नाही. आपल्याला खूप सवय असते, ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जाईल तिथे तर कधीच जायचं नाही. कारण तुम्हाला तिथे बोलण्याची कोणाची इच्छाच नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचंच महत्त्व कमी करून का घ्यायचं. त्या लोकांना नशिबाला दोष द्यायचा काही हक्क नाही, ज्यांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधी प्रयत्नच केले नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात, संपूर्णपणे आपण काय केली पाहिजे, मेहनत केली पाहिजे. त्या मेहनतीचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आयुष्याला दोष देत राहू नका. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण बघा नशिबाला दोष देत असतो, परंतु जर कर्मच जर तुझी वाईट असतील, कर्मच जर तू करत नसशील, तर नशिबाला दोष देऊन फायदा आहे का. त्याचप्रमाणे आयुष्याला दोष देत राहू नको. जीवनामध्ये असं काहीतरी करून दाखव की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत ना, त्यांना नंतर पस्तावा येईल. जीवनामधील काही जखमा अशा असतात की ज्या दिसत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की त्या दुखत नाही. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाही. काही गोष्टी स्वतःला सिद्ध करावे लागते. जीवनामध्ये कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारलं पाहिजे, माझी मदत करशील का. मग त्याचा खरा स्वभाव आपल्याला कळेल. कधीतरी आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला का, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. कधी आपण स्वतःला प्रश्न विचारला, बरोबर ना. म्हणून भरोसा आपण स्वतः केला तर तो आपली ताकद बनतो. आणि ज्यावेळी आपण दुसऱ्यांवर भरोसा ठेवला तर ती आपली कमजोरी बनते. कारण समर्थांनी सहजतेने सांगितलेले, जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्ट ते गेला तोची भला. म्हणून उंच उडण्यासाठी पंखाची गरज पक्ष्यांना असते, परंतु जेव्हा जमिनीवर बघा, माणूस जेवढा जमिनीवर राहील ना तेवढी त्याची प्रगती होईल. कारण त्याच मातीतून त्याचा जन्म झालेला आहे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संपूर्ण बघा, या पृथ्वी तलावर या बीज अंकुरे बघा, संपूर्णपणे जर पाहायला गेलो त्या विशिष्ट मातीला आकार देऊन ज्याप्रमाणे मूर्ती आपण घडवत असतो, परंतु आकार आणि स्वरूप देण्याचं कार्य कोणाचं आहे, कलाकार कोणीतरी असतोच ना. म्हणून देणे ईश्वराचे. संघर्ष करताना माणूस नेहमीच एकटाच असतो, पण यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असते. ज्यावेळी आपण संकटात पडत असतो ना, प्रसंग आला
की लोक बघा आपल्याबरोबरच नसतात, सगळे आजूबाजूला असतात. परंतु यश संपादन केल्यावर, ज्याप्रमाणे आपल्याकडे सर्व काही प्राप्त झाल्यावर सर्व माणसं एकत्र होत असतात. आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या लोकांवर जग हसलंय त्या लोकांनीच इतिहास रचलाय ना. बरोबर ना. तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका. आपल्याला संपूर्णपणे जो देह दिलाय तो फुकट दिलेला आहे, फुकट जाता कामा नाही. कोणी येईल आणि आपली लायकी काढून जातो. बरोबर ना. कोणाला वाईट बोलायचं सुद्धा नाहीये. का म्हणून आपल्या मुखातून वाईट शब्द बोलून आपली पुण्याही घालवायची. बऱ्याच वेळा काय होतं, आपण कोणत्याही व्यक्तीला इतकाच भाव देतो की त्याचे आदरातिथ्य करतो, त्याचे स्वतःचे महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर व्हायला लागली, तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात, तुमची हालचाल विचारतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणंच बंद करतात. आपण पाहिलं असेल, पाहावे आपणास आपण. अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे. कारण 8 विषय आहेत, त्या 8 विषयांमध्ये जर देह जर संपूर्णपणे गुंतून राहिला हे समजायचं त्यातून सुटणं मुश्किल आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही ना, तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फूल वाहता, नारळ वाहता, देवावर संपूर्णपणे विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची जर वेळ आली ना तर डाऊट घेता, हे काम मी संपूर्णपणे करू शकेल की नाही. बरोबर ना. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका. आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका. पण तुम्ही त्याच्या उलट करता. जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखे सारखे तिथेच जाता. अशी व्यक्ती तुमची कधीच कदर करत नाही. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका, स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागायला शिका. समर्थाने उत्तमाचा भाग दाखवला. कोणाचीही चेष्टा करत असताना संपूर्णपणे विचार करा. असं होऊ शकतं की काही दिवसांनी तीच परिस्थिती तुमच्यावर येते. आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खणायला जातो आणि स्वतः त्याच खड्ड्यामध्ये पहिला आपण, बरोबर की ना, त्या खड्ड्यात जातो की नाही. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, आपण दुसऱ्यांकडे एक बोट दाखवताना 4 बोटं ही आपल्याकडे असतात. मोठ्या व्यक्ती त्याच असतात ज्यांना भेटल्यानंतर आपल्याला आपल्यात काही कमी आहे असं वाटत नाही. मोठ्यांचा आदरातिथ्य केला पाहिजे, त्यांच्याकडून संपूर्णपणे आपण शिकलो गेलं पाहिजे. प्रार्थना कधीही वाया जात नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देहो महेश्वरा सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुदेव. पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही, त्यामुळे त्या गोष्टी त्यांना कधीच प्राप्त होत नाही. जीवनात साधं लोक बघा, जी साधी माणसं आहेत, नेहमी धोका का करतात? कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग संपूर्णपणे धोका प्राप्त होतो. आपण एखाद्यावर इतका विश्वास ठेवतो, एखादा कोणीही व्यक्ती येत असेल आपल्याला लोभाच्यामुळे, बघा लोभ आपल्या अंगी उभा राहिला की एका महिन्यात पैसे दुप्पट मिळणार अशी स्कीम कोणीही आपल्या घरामध्ये येऊन सांगतं. कोणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण प्रत्यक्षामध्ये आपण, बरोबर की नाही, आपण आपला अनुभव शेअर करतो.
परंतु त्याचप्रमाणे त्या लोभामुळे आपण गुंतून राहून संपूर्णपणे आपली जी मेहनत आहे त्या मेहनतीचं पैसे, मेहनतीचं फळ संपूर्णपणे वाया जातं. म्हणून माणसांना समजणे खूप अवघड आहे. म्हणून पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. कारण मनुष्य वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो. त्याच्याकडे पैसा आला, त्याच्याकडे सर्व काही प्राप्त झाले की घरच्या माणसांना सुद्धा तो विसरून जातो. मी कोण आहे, काय आहे हे सुद्धा तो पाहत नाही. आणि अशी वेळ, जशी वेळ की परिस्थिती संपूर्णपणे बदलली गेली, पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की पहिले जे दिवस आहेत ते माझे संपूर्णपणे बदलले. आताचा काळ संपूर्णपणे बदललेला आहे. कारण जीवनातील आनंद पैशावर अवलंबून नसतो, तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा बघा, समर्थाने उत्तमाचा भाग दाखवला. एक मुलगा फुगे घेऊन खुश असतो, तर दुसरा फुगे विकून खुश असतो. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसते, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आनंद शोधू शकता. आयुष्याचा नियम कबड्डीसारखा आहे. जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळची लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात. आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. आयुष्यात एक वेळ अशी येते की जे विसरायचं आहे हे लक्षातच राहत नाही. जिथे चूक नसेल तिथे झुकू नका, आणि जिथे इज्जत नसेल तिथे खरं म्हणजे जाऊच नका. दुसऱ्यांच्या आपण चुका शोधतो, पण त्या चुका शोधल्याने आपण काही पवित्र होऊ शकत नाही. आपल्या अपमानाचा बदला बघा भांडून काही होत नाही, तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. सगळी दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल. हा सगळ्यात मोठा प्रेम आहे. प्रेम भावना बघा, ज्याप्रमाणे आपण मन प्रसन्न ठेवावं लागतं, सगळी दुःख दूर होती. मेहनतशिवाय या जगात काहीच मिळत नाही. आपली सावलीसुद्धा उन्हात गेल्यानंतरच दिसते. जीवनात आनंदी राहण्याचा एक मंत्र आहे. कोण काय करते, कशासाठी करतोय, काय करतंय, या गोष्टीपासून जेवढे लांब राहता येईल तेवढे खुश राहतील. बऱ्याचशा लोकांना आपण पाहत असतो की त्यांना त्यांच्या आयुष्याचे काही घेणे देणे नसते, पण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं असतं. म्हणजे आपलं पाहावं, बरोबर की नाही, आपलं ठेवावे झाकून आणि दुसऱ्यांचं पाहावं वाकून. म्हणून चांगल्या लोकांचं काहीतरी लक्षणं आपण आपल्यामध्ये त्यामध्ये बदल केला पाहिजे. चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करतात, पण दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते, आणि ते फक्त देखाव्यासाठी अशा लोकांचा सन्मान करतात. चांगले लोक कधीच कोणत्या गोष्टीचा दिखावा करत नाही. त्यांच्याजवळ कोणतीही गोष्ट असली तरीही, पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसले तरी ते दिखावा करतात, आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्यांचा दिखावा करत असतात. म्हणून चांगले लोक कधीच म्हणत नाही की तुम्ही माझ्यासारखे बना, पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखे बनायचं आहे का. बरोबर की नाही. म्हणून ज्ञान आणि अज्ञानाचा समर्थांनी भाग दाखवला ना. जेव्हा आयुष्यामध्ये काहीही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोक क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात, पण खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे हे झालं ते फक्त माझ्यामुळे झालं, म्हणून पहावे आपणासी आपण. समर्थन उत्तमाचा भाग दाखवला. श्रवण उत्तमाचं केलं. सामर्थ्य पुरवणार सुद्धा नक्की तोच आहे, कारण देणे ईश्वराचे. जय जय रघुवीर समर्थ.